मलाच शोधताय ना तुम्ही? मी येऊन गेलो, तुम्ही मला ओळखलं नाही? चूल आणि मूल सांभाळायचं सोडून हे काय करत बसले ती मूर्खबाई? हाऊ डेअर यू से दॅट टू माय वाईफ? मूर्ख माणसा. तर या विश्वजित चंद्रांनी मला धमकी दिली, प्राणघातक हल्ला केला. राजन पर्वतेवर प्राणघातक हल्ला केलाय. हाफ मर्डर केस आहे. हे माझे वडील आहेत. सीटच्या फ्लॅटचा ऍडव्हान्स घेऊन मी निघालोच होतो, तेवढ्यात हॉस्पिटलमधून मला पैसे भरण्यासाठी फोन आला. मी तडक इकडे आलो आणि हॉस्पिटलमध्ये पैसे भरले. मॅडम, सिद्धांत छायाच्या वडिलांचा खून झालाय मॅडम. सिद्धांत छायाच्या केसला एक वेगळंच वळण आलंय. सिद्धांत छायाचा खुनी कोण हे पोलिसांना माहित नव्हतं, पण सिद्धांत छायाच्या वडिलांना माहिती होतं. धनराज त्यांचं नाव. त्यांचा आज खून झालेला आहे आणि त्यांच्या खुनाचा व्हिडिओ हा लढा वृत्तच्या हाती लागलेला आहे. काय आहे तो व्हिडिओ? नका मारून मला जगू द्या. मला माहिती आहे माझ्या मुलाचा खून तुम्हीच केलाय, पण मी नाही सांगणार कोणाला तुम्ही केलाय खून. ते खरंच नाही सांगणार, पण मला मारू नका. खरंच नका मारू नका. मी विनंती करतो तुम्हाला, मारू नका प्लीज. मला मारू नका प्लीज प्लीज. नको. म्हणजे सिद्धांतच्या वडिलांना धनराज यांना माहिती होतं का की सिद्धांतचा खुनी कोण आहे? याचाच अर्थ या व्हिडिओवरून स्पष्ट होतंय की सिद्धांतच्या खुन्यानेच धनराज यांचा खून केलेला आहे. मला माहिती आहे माझ्या मुलाचा खून तुम्हीच केलाय, पण मी नाही सांगणार कोणाला तुम्ही केलाय खून. ते खरंच. मम्मा, मी माझ्या स्पीक मध्ये सांगितलं की माझे पप्पा बेस्ट आहेत. तूच सांगितलं ना की पप्पा बेस्ट आहेत म्हणून, आणि आता तूच त्यांना बॅडमॅन म्हणतेस. शिव, जरा थांब ना 1 मिनिट. काय झालं? काय नाही. हॅलो. हा मॅडम, मी चौकशी केली, पण ते काही बोलायला तयार नाहीये. जर्नलिझम, फ्रीडम वगैरे असल्या गोष्टी ऐकवायला लागली मला. त्या सिद्धांत छायाचा सुसाईड व्हिडिओ पण याच चॅनलवर एअर झाला होता ना? येस मॅम. त्या जर्नलिस्टला उचला, घेऊन या, त्याचं फ्रीडम बाहेर काढूया. ओके मॅम. मॅडम, तुम्ही येताय ना? निघाले. ओके मॅम. मम्मा, मला पप्पांकडे सोड आणि मग जा. मी घरी एकटीने जाणार, मला भीती वाटते. चल चल, चप्पल घाल. कुठे? पप्पांकडे? चला चिव, चल चल. अजय, कुणी मारला असेल रे म्हाताऱ्याला? कोण म्हातारा? अरे सीतचा बाप, धनराज द ज्वेलर. त्याला कुणी मारला असेल? तर मला काय माहित? तू तर नाही ना? तू काय डोक्यावर पडलास का रे? नाही, म्हणजे तो तुला चंगू चंगू म्हणायचा, त्याचा राग तुला होताच. किंवा त्याच्याकडे 5 लाख रुपये होते ना, म्हणून. तू काय वेडायस का? काही बडबडतोय? मी का खून करेन त्याचा? नाही, मग असं घाबरून पळून का चाललायस? पळून नाही चाललोय मी. माझं शूटिंग आहे रशियाला. रशिया? रशिया? मार मार, थापा मार. रशिया. हे बघ, हे बघ, फ्लाईटचं तिकीट आहे, फ्लाईटचं. कबाड बंद करा. ओ माय गॉड. वा, आणि असं काही म्हण यार, सकाळपासून ना माझी पापणी सारखी लवते. काहीतरी वाईट होणार बघ. हे असलं काय करणं नसतं रे. अरे बाबा, तसंच असतं सगळं. तुला सांगतो, माझा सीएचा रिझल्ट जेव्हा जेव्हा मी घ्यायला जायचो ना, तेव्हा माझा डोळा लावायचा आणि मी नापास व्हायचो. नोटा सोडून पुस्तक कधी हातात घेतलायस का तर तू पास होणार? काय संबंध? काय संबंध? अरे बाबा, माझी पापणी लवली म्हणून मी नापास झालो, तसं येतंय. ते जाऊ दे. सीत ज्या दिवशी गेला त्या दिवशी सुद्धा माझी पापणी लवत होती. सांगायचं राहिलं तुला मला हे. तुझं ना आता हे पापणी पुराण बंद करावा. माझा अनुभव सांगतोय तर पुराण माझं. अरे बरं बाबा, तो सीतचा बाप मेला, खूप वाईट झालं, बस. नाही, अरे तो तर काल परवा मेला, पण पापणी आत्ता लवते माझी, म्हणजे इथून पुढे काहीतरी वाईट होणार आहे आजा. म्हणजे बघ ना, सीतच्या आईची चौकशी करायला समजा पोलीस गेले आणि पोलिसांना सीतच्या आईने सांगितलं की तू आणि धनराजने 5 लाखाचा झोल केलाय, तर पोलीस तुला पकडायला येणार ना रे. शुभ बोल ना बाबा, मला रशियाला जायचं, 4ची फ्लाईट आहे माझी. अरे हा बघ, त्यात पण वाईट होऊ शकतं. तू जाणार एअरपोर्टला, पोलीस येऊन तुला पकडणार, तुझं रशिया कॅन्सल. हे बघ साल्या, तो जीवच घे ना मी. जीव? कोणाकोणाचा जीव घेणार तू? कुलदीप. हा, अंगाला टच तरी झाला तरी सरळ पोलीस स्टेशनला जाईन. तुला तर अनुभव आहे यार.
जरा पाणी आण रे. ए नोकर नाही मी तुझा, जा घे जा. पोलीस स्टेशनला जायला कशाला पाहिजे, फोन पण करू शकतो, प्रत्यक्ष जायची काय गरज आहे. थांब जरा. हा येतोस का? हे घे. अरे थँक्यू. संजनाकडे चाललास ना? मग 4 वाजता एअरपोर्ट सगळं माहिती आहे. एक जरा 1000 रुपये देऊन जा ना. जा चले जा बोंबलत. बोमलत कुठे, पोलीस स्टेशनला. नाही म्हणजे मला कळलं नाही म्हणून म्हटलं. हो थँक्यू. आणि हे बघ, पोलीस आले तरी त्यांना सांगायचं नाही मी कुठे आहे, कुठे गेलोय, कुठे जाणार आहे, कळलं? नोट आली, नो टेन्शन. दोस्तीची शपथ आहे. शपथ. मस्त कर हं तिकडे, एकदम रशियाचं काम, एकदम ऍक्टिंग मस्त कर, मी शिकवली तशी. हो सावंत, ते सोडा, इकडे बघा. अरे चिऊ आज इकडे. मावशी नाहीत ना घरी. आणि मला घरी एकटीला कंटाळ पण येतो ना. भीती वाटते म्हणून ना. एक्सक्यूज मी. मॅडम तोंड उघडायला तयार नाही या. याचे सोर्सेस आहेत पण एकाचंही नाव घेत नाही या. वाडकर. मम्मा तू आता फाईट करणार? नाही. मम्मी थांबते ना इथेच. पण लक्ष्मीला तुला काहीतरी सांगायचंय. कॅबिन मध्ये सरप्राईज आहे ना लक्ष्मी? येस, गंमत आहे. आम्ही काहीच बोलत नाहीये. बस इथे. हे बघ गंमत. दिस इज नॉट फेअर मॅम. आय एम अ जर्नलिस्ट. सो यू आर सप्रेसिंग द व्हॉइस ऑफ डिसेंट. ए मग काय डिसेंट्री करत फिरणार का सगळीकडे? हा ए असला फालतूपणा इथे चालणार नाही. हा मॅडम जे काही विचारतात ना त्याची पटापटा उत्तर द्यायची. काय कळलं? बोल. नाव काय? रोहन. रोहन नरे. तुला ही केस माहिती आहे का नीट? हो, मी सुरुवातीपासून ही केस फॉलो करतोय. आर यू फॉलोइंग इट और आर यू सेलिंग इट? रोहन, सिद्धांत छायाच्या आई वडिलांचं दुःख टीआरपी म्हणून वापरताय तुम्ही. लोकांच्या इमोशनचं मार्केटिंग करताय. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, राईट टू रिपोर्ट असा काही प्रकार असतो की नाही? राइट टू रिपोर्ट और राइट टू जज. एनिवे, आमचा त्याच्याशी काही संबंध नाहीये. नाही मग मला इथं का बोलवलंय? कारण आता आमचा संबंध आलाय. रोहन, सिद्धांत छायाचा ज्यांनी खून केला त्यांनी सिद्धांत छायाच्या वडिलांचा सुद्धा खून केलाय. आणि त्यांच्या खुनाची टेप तू तुझ्या चॅनलवर टेलिकास्ट केली आहेस. एम आय राईट? मग तो व्हिडिओ कोणी बनवला, कसा बनवला याचा तपास करणं आमचं काम नाहीये का? म्हणून पोलिसांना पोलिसांचं काम करू दे. आणि आमच्या कर्तव्यात जर कोणी आड आला ना तर I want you to cooperate, रोहन. मला माझ्या वकिलाशी बोलायचं. ए मॅडम एवढं प्रेमाने विचारतात ना, बोल ना. भारत सॉरी. दिस इज नॉट गुड. आय कॅन सू यू. ए सू आले ना तर सू करून ये, पण आधी सांगतो व्हिडिओ आला कुठून? आय हॅव राईट टू रिमेन सायलेंट. यू डू. मला माझ्या वकिलाशी बोलायचंय. जाऊ शकतोस. मॅडम He is well within his rights, Vadkar. You may leave, Rohan. Thank you. मॅम
काय ही इज विद इन हिज राइट्स, वाडकर. वी कांट ब्रेक द लॉ, वाडकर. जे आपण पोलीस स्टेशनच्या आत नाही करू शकत ते बाहेर जाऊन करू शकतो ना. म्हणजे मॅडम म्हणजे डू द नीडफुल. Aren't you expert in that? Yes, ma'am. I'll do my best. Thank you, ma'am. Great. Thank you. साहेब, मी मराठी, तुम्ही मराठी, मॅडम मराठी, तरी पण नाही कळलं ढवळे. जब घी सीधी उंगली से नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. समझे बात को? अहो हे हिंदी आहे. पण मला कळलंय. हाँ. मॅम, करीनाची आई आली होती. का? करीना 2 दिवसापासून गायब आहे. काय? हो मॅम, मी त्यांना म्हणाले की तक्रार नोंदवा, पण त्या नाही म्हणाल्या. तुमच्याशी बोलायचं होतं त्यांना. ठीक आहे, बोलते मी तिच्याशी. बहिणी, चहा कशाला केला? हो, चहासाठीच आलात ना तुम्ही. मला माहितीये तुम्ही चहासाठीच आला होतात. म्हणजे औषधाची गोळी कडू लागते, घरातले तुम्हाला साखरेचा चहा देत नाहीत, सगळं माहितीये मला. पण खरं सांगू का भाऊजी, जर डॉक्टरांनी तुम्हाला साखर खाऊ नका सांगितलं असेल तर नका ना खाऊ. शेवटी कसं आहे ना, आपल्या तब्येतीची काळजी आपणच घ्यायला हवी ना. बहिणी, तुम्हाला काही कळलं का? अहो, तुम्हीच सांगितलं ना तुम्हाला साखर खायचं मनाई केली डॉक्टरनी. बातम्या नाही ऐकल्यात का? नाही हो, ते माझ्या सीटचं तसं झाल्यापासून मी बातम्या बघणं सोडून दिलंय. चॅनेलवाले उगाच काय काय दाखवत असतात आपल्या आणि आरडाओरडा करत असतात नुसते. काय झालं भाऊजी, असे शांत शांत का बसलात? तर कसं सांगू तुम्हाला? काय झालं, घरी काही वाद वगैरे झाला का? नाही, धनराज भाऊ. त्यांचं काय? बहिणी, बोला. मॅम आती हूँ मी. या ना. काय झालं साहेब, त्यांनी परत काही घोळ घातलाय का? साहेब, कधी बातम्या बघितल्या नाहीये, त्यामुळे त्यांना काहीच माहिती नाही. मॅम तुम्ही बसा ना प्लीज. काकू, बसून बोलूयात ना. बसा प्लीज, प्लीज बसा. साहेब, काय झालं? हे 4 दिवस झाले गायब आहेत. काही घोळ घातलाय का यांनी पुन्हा? 4 दिवस गायब आहेत? मॅम तुम्ही पोलीस कंप्लेंट का नाही केली मग? मला वाटलं पैसे संपल्यावर हे परत येतील. कसले पैसे मॅडम? हो, घरातले 5 लाख रुपये घेऊन गेले ते. मी यांना फोन करते कधीच, तर हे फोनही उचलत नाहीत. आणि आता तर त्यांचा फोनच लागत नाहीये. कुणासोबत गेले होते काही माहिती आहे का? नाही ना, काहीच माहित नाही. पण काय झालं, त्यांनी काही घोळ घातलाय का? नाही मॅडम. मग मॅडम धनराज यांचा खून झालाय. काय? होय नाही, सगळ्या बातम्यांमध्ये तेच चाललंय. हो, पण ह्यांचा खून कोण आणि का, कशासाठी करेल? मॅडम सिद्धांतचा ज्यांनी खून केला त्यांनीच तुमच्या मिस्टरांचा खून केलाय.
शांत व्हा. आधी माझा सीच गेला, मग यांचा खून झाला. कोणी केलं असेल हो? काकू तेच तर शोधायचंय. मॅडम 4 दिवस झाले तुमचे मिस्टर गायब आहेत. जाताना काही सांगून गेले? कोणाचं नाव वगैरे घेतलं होतं त्यांनी? किंवा मग जाण्यापूर्वी टेन्शन मध्ये वगैरे होते ते? मॅम तुमचा कोणावर संशय? साहेब तो अजय, त्याने वहिनीना 5 लाख रुपयाला फसवलंय. धनराज भाऊनही त्यानेच बिघडवलं. आणि पैशासाठी त्याने धनराज भाऊंचा. अजय? हो, अजय आणि धनराज भाऊनी मिळून वहिनीना 5 लाख रुपयाला फसवलंय. तेव्हापासून धनराज भाऊ गायब आहे. साहेब साहेब तुम्ही अजयला पकडा, तुम्हाला सगळी माहिती मिळेल. कोण आहे रे? हे दारुगड. कोण आहे? दारुगड. अरे साहेब. आज बघा, आज बघा. साहेब कुठे तो? कोण कोण साहेब? तुझा रूम पार्टनर आजा कुठे? मला माहित नाही साहेब. माहित नाही? राहताना एकत्र? माहित नाही तुला? राहतो बोल. एकत्र, पण मला खरंच माहित नाही साहेब. खरं सांगतो. खरंच सांगतो साहेब. साहेब आतमध्ये कोणीच नाही. विचारतोय ना कुठे आहे सांग ना. साहेब मला खरंच माहित नाही, पण झालंय काय ते तर सांगा. मी तुला काय विचारतोय, तू काय मला प्रश्न विचारतो? बोल. ए बोल ना, बोल. साहेब मला खरंच माहित नाही अहो साहेब. साहेब ते जस्ट मला भूक लागली होती म्हणून खात बसलो होतो मी. खातोयस की पितोयस? हा, पित्ताचा त्रास होतो ना तुला? पी 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 ना. मी खातच होतो, खात होतो साहेब. पण झालंय काय ते तर सांगा सर. सस्पेक्ट आहे. सिद्धांत छायाच्या वडिलांचा खून त्यानं केला असा संशय आहे आम्हाला. अजय नाही नाही साहेब, अजय खून नाही करणार हो. तुला विचारलं? हा, तो काय करणार काय नाही करणार ते? कोण कुठे? कोण आहे? काढ बाहेर काढ. अजयला फोन लाव. हे हा, खाली घे, खाली घे. स्पीकरवर टाक. फोन उचलला ना त्यांनी की त्याला विचारायचं कुठे आहे तो. नाही उचलत नाही साहेब, उचलत नाही. अंदाज कुठं असेल तो? काहीच अंदाज नाही साहेब. तो रात्री घरीच आला नाही ना. काल कुठे होता तो? माहित नाही ना साहेब. हे रूम पार्टनर ना तुम्ही, काहीतरी सांगितलं असेल ना जाताना. नीट रेग्युलर असं व्यवस्थित घरी येतच नाही ना साहेब. आला आता आपला हा नाही तर नाही अशी गत आहे त्याची. अरे बोलतोय का खोटं? यावेळी जर खोटं बोलला ना तर बघ माझ्याशी गाठ आहे, सोडणार नाही तुला. हा, खरं खरं बोलतोय मी. चला. आणि तो आला की त्याला सांग, हा तू कसाही आणि कितीही पळाला ना तरी आम्ही तुला शोधून काढू म्हणा. बेट्या दिवस भरले आता तुमचे. चालू दे तुझं खाणं. पी चला. पी पी. चला. थँक्स अजा. असंच गोळ घालत राहा आणि मला बॉटल्स देत राहा. हे अजय,
त्या सीटच्या वडिलांचं मर्डर झालं, माहितीये ना? माहितीये मला. तू हे असं अचानक इथे? रशियाला जायचं ना आपल्याला. हो, पण ते उद्या जाणार आहे ना? मी आजच आलो. कसं काय? अगं, त्या धनराज काकांचं प्रकरण माझ्या अंगाशी येणार आहे आणि त्यातून जर का सीटच्या आईनी 5 लाखाची गोष्ट पोलिसांना सांगितली ना तर पोलीस मला उचलणार. ही सगळी प्रकरणं तुझ्या अंगाशी कशी येतात रे? आणि ते पोलीस तुला शोधत इकडे आले तर मीही अडकणार. अरे नाही येणार, तू नाही अडकणार. पोलिसांना मुळात संशयच येणार नाही की मी इकडे आहे. नो, हे बघ, हे रशियाचं प्रोजेक्ट आहे ना, माझ्यासाठी खूप महत्वाचं आणि आय कॅन नॉट लूज इट. अरे ते मलाही महत्वाचं आहे ना. तू नको टेन्शन घेऊ. एकदा का आपण रशियाला गेलो ना की काहीही अडचणी येणार नाही. हे बघ अजय, एक काम करतोस का तू? शिवानीकडे जाऊन राहशील का? हे बघ, ती जर्नलिस्ट आहे, तिच्यावर अजिबात कोणाचा संशय येणार नाही. जर्नलिस्ट आहे म्हणून काय, ती माझी मैत्रीण आहे हे पण माहिती आहे पोलिसांना. डोंट वरी. आपलं एकमेकांचं ठरलंय ना मदत करायचं, आणि हे सगळं मी तुझ्यासाठीच करतोय. देवती बोरकर आली आहे. काय? मग आता मी काय करू? आता काय? तू लप, तू इकडे लप. चल. मॅडम तुम्ही? हो, ती करीना इथे काम करत होती ना? कुठे? ती करत होती पण ती आता सोडून गेली. कुठे? मला माहित नाही मॅम. तुझ्याकडे काम करत होती, अशी मध्येच निघून गेली. कुठे निघून गेली काही सांगितलं नाही का? नाही ना. अरे वा, तुझं नाव काय? ईशा. ईशा, चॉकलेट खाशील? नो थँक्यू. मॅम, एवढीशी मुलगी एवढ्या रात्री कशाला? ऑन ड्युटी 24 तास. कुठे आहे करीना? मला खरंच माहित नाही मॅम. तुझ्याकडे काम करत होती, काहीच सांगितलं नाही. कुठे गेली? तुम्ही वाटलं शोधा ना इकडे. यू कॅन सर्च एव्हरीवेअर. तिकडे नाहीये. करीना सापडली पाहिजे, नाहीतर उद्या पोलीस स्टेशन मध्ये यायचं. क्लिअर? हो. थँक्यू. ती गेली ना? हो. थँक गॉड तिने चेक केलं नाही, तर तू सापडला असतास. काय बोलली ती? करीनाबद्दल काहीतरी बोलत होती. अरे त्या करीनाने माझ्यावर गद्दारी केली म्हणून मी तिला कामावरून काढलं आणि आता ती गायब आहे. काहीच सरळ होत नाहीये. आणि त्या म्हणत होत्या की जर ती सापडली नाही तर मला पोलीस स्टेशनवर जावं लागणार आहे. आणि आपल्याला तर रशियाला निघायचं ना? जायचंय ना? हो, पण कसं जाणार? आजचा दिवस कसा तरी ढकलू. उद्या जाऊ रशियाला, आणि एकदा का रशियाला गेलो ना तर कुठून शोधणार आहे आपल्याला ती? बरोबर. ऑस्ट्रेलिया. का? अजून 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 कुठले देश? आम्हाला सगळ्या देशांची नावं लिहून आणायला सांगितलंय. रशियाली रशिया. का? चांगले असतात. साड्या तिकडच्या चांगल्या असतात. रशिया. अजून अजून कोल्हापूर. हा काय? तिच्या बापाचा गेम झालाय. डायरेक्ट ढगात गेलाय तो. टीव्ही आहे माझ्याकडे, बातम्या बघतो मी.
पोराचा अभ्यास चाललाय इकडे, तुझं काय चाललंय? चल बरं पटापट नावं सांग जरा देशांची, त्याला शाळेत लिहून आणायला सांगितलं. सांगतो ना. भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, न्यूझीलंड, इंग्लंड, साऊथ आफ्रिका, वेस्ट इंडिज, नेदरलँड, स्कॉटलँड, हॉलंड आणि हा अफगाणिस्तान. अरे एवढा हुशार आहे, एवढं पटापट आठवलं तुला? थँक्यू साहेब. अजून 20 देशांचे नाव लिहून आणायला सांगितले. साहेब आपल्याला एवढ्याच क्रिकेट टीमची नाव माहिती आहेत. क्रिकेट शिवाय पण दुसरं जग असतं. चल खेळायला घेऊन जा त्याला. नाही, 20 देशांचे नाव हवे. अरे तुला अभ्यासाचा कंटाळा नाही का आला? किती वेळ अभ्यास करतोय तू? हा, बाहेर जरा खेळायला जावं, तब्येत बरी राहते त्याने, भूक चांगली लागते, हाईट पण वाढेल तुझी. जा त्याला खेळायला घेऊन जा. अहो करू दे त्याला अभ्यास. बाहेर खेळायला जा. करू द्यायचा होता ना अभ्यास त्याला. देशांची नावं विचारून डोकं खाईल माझं. मला एक तर काय कुठल्या देशात कधी गेलो काय काय वर जा दे डोकं. सिद्धांत छायाच्या बापाला तुम्हीच नाही ना मारलं? वेडी आहेस का? मी का राक्षस आहे का? दिसला माणूस काप, दिसला माणूस काप. काय काय? अहो मी नुसतं विचारतीये. का विचारलंस? माझा काय संबंध? तू जर पोलीस असती ना तर माझी काय काय नाही. पप्पा मला अजून देशांची नावं सांगा. तुम्ही दोघांनी ना मला नीट जगू द्यायचं नाही असं ठरवलेलं दिसतंय. अगं तू का करतेस? मी आहे ना. नाही नको, करते मी. कामासाठीच आणलंय मला. करीना मला सांग, तू आधी त्या सिद्धांत छायाकडे कामाला होतीस, मग संजनाकडे. हो. यांचं आणि त्या सिद्धांत छायाच्या बाबांचं कधी काही भांडण झालं होतं का? नाही. कधीच नाही? नाही. बरं, तर संजनाकडे असताना तिच्या तोंडून कधी त्यांचं नाव ऐकलंयस तू? नाही. का? असंच. सर, सिद्धांत छायाचा ब्लड सॅम्पल रिपोर्ट आहे हा. आधीच्या रिपोर्टमध्ये पॉयझन असावं असं वाटलं होतं, पण सर ते पॉयझन नाहीये. फास लागून नाही, मारहाण नाही, पॉयझन नाही. पण त्याची डेथ झाली कशी? सर सगळंच खूप कॉम्प्लिकेटेड झालंय, हे अगदीच खरंय. सर, सिद्धांत छायाचा मृत्यू एका सर्टन औषधामुळे झालाय. औषध आणि अल्कोहोलची रिॲक्शन. म्हणजे जे होतं ते इतकं रेअर होतं की त्याची माहिती लॅबला पण नाहीये, करेक्ट? येस सर. ते औषध कुठलं आहे त्याची लॅब अनालिसिस सुरू आहे. त्याचा खून कोणी केला हे त्याच्या वडिलांना माहिती होतं, पण त्याच्या आता वडिलांचाही खून झालाय. सर, खुन्याचा शोध सुरू आहे. कधी घेणार शोध रेवती? आपण लोकांना काय सांगणार? सर, सिद्धांतच्या वडिलांचा म्हणजे मिस्टर धनराज यांचा खुनी सापडला लवकरात लवकर तर आम्ही सिद्धांतच्या खुन्यापर्यंत अगदी लवकर पोहोचू सर. वाडकर इज राईट सर. शिवाय तो व्हिडिओ कुठून आला हे सुद्धा आम्ही तपास करतो. येस सर. जे करायचं ते लवकर कर. डुईंग दॅट सर. थँक्यू. थँक्यू सर. ते ब्लड सॅम्पल रिपोर्ट आहेत ते बघून घ्या. येस थँक्यू. रेवती मॅडम, करीना कुठे आहे? आम्ही तिला शोधतोय, तुम्ही काळजी करू नका. नाही नाही, आधी मला सांगा माझी पोरगी कुठे आहे ती?
आज जाऊन बोलूया ना आपण, काळजी करू नका. अहो 4 दिवस झाले ती कुठे गायब झालीये. हो मला माहिती आहे. तुम्ही तुम्ही करीनाची अजिबात काळजी करू नका. मी करीनाला शोधते. ती तुमच्यासाठी काम करत होते आणि आता गायब झाली. मी काय करणार एकटी बाई. आम्ही आहोत ना, आम्ही शोधणार करीनाला. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हो 4 दिवस झाले गायब आहे ती. फोन पण लागत नाही तिचा. आणि तुम्ही म्हणताय काळजी करू नका. तरी मी सांगत होते तिला असलं काही करू नको, पण ती म्हणाली तुमच्यासाठी करणार. जर काही तिला झालं ना तर तुम्ही जबाबदार. माझ्यावर विश्वास ठेवा. मी शोधणार आहे करीनाला. शोध चालू आहे. कधी शोधणार आहात तिला. काही करा पण शोधून काढा तिला. तीच फक्त आधार आहे हो माझा. मी तुमच्या भावना समजू शकते. मी सुद्धा एक आई, म्हणूनच तुम्हाला सांगते की मी तुमच्या करीनाला शोधणार. माझ्यावर विश्वास ठेवा आणि अजिबात काळजी करू नका. थँक्यू. येस. कम इन वाडकर. मॅडम, करीना गायब झाली? हो, ती त्या संजना राघवकडे काम करत होती आणि मग कुठे गेली माहित नाही. तिचा फोनही बंद आहे. पण मॅडम अशी अचानक कशी काय गायब झाली करीना? माहित नाही. That's all, वाडकर. Yes, ma'am. शिवानी काय चाललंय? व्हॉट इज दिस? मी तुझ्यावर विश्वास ठेवला माझी सगळ्यात शार्प जर्नलिस्ट म्हणून, आणि काय आहे हे? सगळ्या न्यूजच्या लढावृत्ताला कशा काय जातात? व्हॉट इज दिस? नाही सर, आपण पण न्यूज कव्हर करतोय. कव्हर करतोय? काय कव्हर करतोय आपण? कुठे काय कव्हर करतोय? नाही तर सगळ्या ब्रेकिंग न्यूज लढावृत्ताला कशा गेल्या असत्या? हे बघ, तुला जमत नसेल तर तसं सांग ना मला. नाही सर, मी पण कर. It's enough. I don't want to listen to any pathetic thing now. I want news. I want breaking news. तुला जमत नसेल तर रिझाईन कर, मोकळी हो. But this is your last warning, Shivan. शिवानी, सर म्हणतात ते खरंय. या आठवड्यातले आपले रेटिंग्स खूपच डाऊन गेले. पण मग मी काय करू त्याला? काहीतरी कर शिवानी, नाहीतर प्रचंड प्रेशर येईल सगळ्यांवरच. हॅलो, आता इथे? ठीक आहे, तू थांब, मी आलेच. मी आलेच. काय एवढं अर्जंट काम होतं तुझं कुलदीप? कुलदीप, तू परत काही घोळ घातला नाहीयेस ना आता? घोळ मी नाही घातलाय, घोळ अजयने घातलाय. अजय? पोलीस आले होते घरी अजयला शोधायला. का? त्या आता सीतच्या बापाने आणि अजयने मिळून फ्रॉड केला. आता त्या सीतच्या बापाचा झालाय खून, म्हणजे चौकशी तर होणार ना. अजय कुठे? तो गायब आहे. त्याला माहिती नाही हे सगळं प्रकरण अंगाशी येईल म्हणून.
यार एक संपत नाही तोवर हे दुसरं कधी संपणार आहे यार हे सगळं. कर्माचं फळ दुसरं काय. अजयनं मला फसवून जर का पैसे कमवले नसते ना, त्याचं तेच चुकलं. कुलदीप, अजय या सगळ्यात अडकलाय याचं तुला दुःख वाटतंय की अजयने तुला सोडून पैसे कमवलेत याचं दुःख वाटतंय? आता काय फरक पडतो, दोन्ही सारखंच. तू पोलिसांना काही सांगितलं नाहीयेस ना? आपलं काय ठरलंय, हो, पोलिसांना काही सांगायचं नाही. थँक गॉड. पण कुलदीप, सीतच्या बाबांचा खून कोणी केला असेल? त्यानेच, ज्याने सीतचा खून केला. तू काही व्हिडिओ नीट बघितला नाहीस का? त्यात सीतचा बाप काय बोलतोय, मला माहितीये खून तुम्हीच केलाय, मी कोणालाही सांगणार नाही, पण प्लीज मला सोडा. सीतचा खून कोणी केला असेल? कोणी असू शकतो. तू, मी, अजय, संजना, राजन, कोणी केलं असेल. आपण सगळेच संशयित आहोत ना पोलिसांसाठी. हे बघा मावशी, मला खरंच माहित नाही की करीना कुठे आहे. अहो मग गेली कुठे ती? मला माहित नाहीये मावशी. हे बघा, तुम्ही ना वाटलेच पैसे घ्या, पण प्लीज ते पोलीस केस करू नका. मला पैसे नकोयत, मला माझी मुलगी पाहिजे. अहो मी कुठून देऊ, मला खरंच माहित नाही कुठे ती. ते मला काही माहिती नाही. माझी मुलगी तुमच्या घरातून गायब झालीये. ती गायब झालीये त्याच्यात माझा काय संबंध? हे तुमचं तुम्ही बघा. मी आजचा दिवस वाट पाहणार आहे, नाहीतर पोलीस केस करणार. हे बघा मावशी, तुम्हाला किती पैसे पाहिजे ते सांगा. 1 लाख, 2 लाख? पैसे पैसे काय करता हो तुम्ही? माझ्या मुलीची किंमत तुम्ही पैशात करताय? नाही म्हणजे तसं म्हणायचं नव्हतं, पण बिन राहू द्या तुमच्याकडे. तुम्ही मोठी माणसं म्हणून तुमची इज्जत करतो आम्ही, आणि आमची किंमत तुम्ही पैशात करताय. तुमची पोरगी गायब झाली असती तर पैसे घेऊन गप्प बसला असतात का? मला माझी मुलगी पाहिजे. हे बघा, मला माहित नाही ती कुठे आहे. जा, काय करायचं ते करा. करतेच, आता करतेच काय करायचं ते. माझी करीना जर सापडली नाही ना, तर तुमची आणि रेवती मॅडमची दोघींची पण वाट लावणार आहे. हो, काय प्रॉब्लेम संपतच नाही, वाढतच चाललेत प्रॉब्लेम. जस्ट इग्नोर हर. अरे अशी माणसं पैशांसाठी हपापलेली असतात, आणि माझा करीनाशी काही एक संबंध नाहीये. मी तिला कामावरून काढून टाकली आहे आणि ती गेलीये, दॅट्स इट. नाही, पण ती रेवती बोरकरची वाट लावणार असं का म्हणाली? अरे तिनेच तिला इकडे कामावर पाठवलं होतं. ती रेवती बोरकरची स्पाय होती आणि म्हणूनच तिला मी कामावरनं काढलंय. आजचा दिवस कसा तरी जाऊ दे. उद्या आपण रशियाला गेलो ना, मग काहीच प्रॉब्लेम नाही. काय मग डिसेंट्री मॅन, कशी हवा? थंड आहे की नाही एकदम? बोला, बोल. ढवळे, अहो त्याच्या फ्रीडम ऑफ स्पीच वरच आपण बंधनं आणली आहेत. कसं बोलेल तो? ढवळे, त्याचं फडकं काढा आधी, काढा. हो साहेब, हा इंग्रजी बोलला ना तर आपल्या डोक्यात जातो. हा इंग्रजी बोलायचं नाही. ए बाबा, ते फडकं काढल्यावर तू मराठीत बोलणार का इंग्लिश मध्ये? काय बोलतो? काय बोलतो? ओ साहेब, बघताय काय? अरे घाला नाही याला गोळ्या, जाऊन झोपूया मस्तपैकी. साहेब चिडलेत ना, जाम चिडलेत. इथले तो गोळ्या घालतील. काय बोलतो या? त्याचं फडकं काढल्याशिवाय कसं कळेल ते? काढा फडकं. बोल बोल. हो साहेब, का आणलंय मला? हे काय चाललंय सगळं? तू माझ्या मर्डरचा प्लॅन का केला? व्हॉट? व्हॉट? इंग्लिश बोल. मराठीत बोल. मराठीत बोल. सॉरी. मला क्षमा करा. मी मराठीत बोलतो. मग मराठीत
तुला मला का मारायचं होतं? हो साहेब नाही हो, मी कशाला तुमचा मर्डर करू हा? काय रे माझ्या साहेबांनी तुझं काय वाईट केलंय हा? काय वाईट केलं होतं? नाही काहीच नाही. जो माझ्या जीवावर उठतो ना त्याला मी संपवून टाकतो. का केला माझ्या मर्डरचा प्लॅन? हो साहेब नाही हो साहेब, मी कसलाच प्लॅन नाही आखलाय. प्लॅन नाही हो, नाही नाही हो साहेब, मी कुणाच्याही खुनाचं कटकारस्थ नाही रचलो. काहीच नाही. मला माझ्या खबरींकडून पक्की खबर लागली, त्याचं काय? काय खबर दिली? खबर खबर हा मराठी हिंदीत वापरला जातो शब्द, इंग्लिश मधला नाहीये. शांत बसा. आपल्याला आपलं काम करायचं, बाकी काय नाही. हो साहेब ना, हो असं काही करू नका. अहो तुम्हाला कोणीतरी चुकीची खबर दिली. माझ्या खबरींनी मला पक्की खबर दिली, तुम्हाला मारणार होतास. कोण आहे तुमच्या खबरी? मी का सांगू तुला? तू सांगतो का तुझे सोर्सेस कोण आहेत ते? सांगतो तू मग. हे सगळं नियमाला धरून नाहीये. नियमाचं तुम्हाला सांगणार. प्लीज ऐका ना. अरे बोल, चल बोल, पटकन बोल. त्या धनराजच्या मर्डरचा व्हिडिओ तुझ्याकडे कोणाकडून आला? कोणी दिला तुला? बोल. यू हॅव राईट टू रिमेन सायलेंट ना? बरोबर आहे ढवळे. काय करायचं? साहेब त्याला सायलेंट करून टाका. माझं ऐका तुम्ही. सायलेंट करून टाकू कायमचा याला. नाही हो साहेब नाही. नाव बोल. राजन पर्वते. राजन पर्वते.